विषय गणित. चला शिकूया गुणाकार भाग 1. आपण गुणाकार वेगवेगळ्या भागांमध्ये शिकणार आहोत. हा पहिला भाग आहे. गुणाकार म्हणजे काय? गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा बेरीज करणे. शिक्षक दिनाच्या दिवशी ताईंना देण्यासाठी फुलांचा गुच्छ तयार केला. त्यासाठी टोनी, सोनू, सलमा, जॉन आणि नंदू यांनी प्रत्येकी 2 फुले आणली. त्या फुलांचा एक सुंदर गुच्छ सोनूने तयार केला. छान, किती सुंदर आणि मोठा गुच्छ झालाय. एकूण किती फुलांचा गुच्छ आहे हा? प्रत्येकाने आणलेली 2 अशी 5 जणांची मिळून 10 फुलं झाली. प्रत्येकाची 2 फुलं अशी एकूण 5 जणांची फुलं म्हणजे 5 वेळा 2 घेऊन केलेली बेरीज. 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 बरोबर 10. हे 2 गुणिले 5 असे लिहितात. 10 हा 2 व 5 चा गुणाकार आहे. एका ओळीत 4 आंबे अशा 2 ओळी. बघा, एका ओळीमध्ये तुम्हाला 4 आंबे दिसत आहेत. आडवी ओळ आहे आणि त्या एका ओळीमध्ये 4 आंबे आहेत. अशा किती ओळी आहेत? 2 ओळी. 4 ची दुप्पट म्हणजे 8 आंबे. 4 ही संख्या 2 वेळा घेऊन केलेली बेरीज म्हणजे 4 ची दुप्पट. लक्षात येतंय? 4 ही संख्या 2 वेळा घ्यायची आणि त्याची बेरीज करायची म्हणजेच 4 ची दुप्पट होते. एका ओळीत 4 बंदूक अशा 4 ओळी. बघा, एका ओळीमध्ये तुम्हाला 4 बंदूक दिसत आहेत. आडव्या ओळीमध्ये 4 बंदूक दिसत आहेत. अशा किती ओळी आहेत? 4 ओळी. 4 ची 4 पट म्हणजे 16 बंदूक. 4 ही संख्या 4 वेळा घेऊन केलेली बेरीज म्हणजे 4 ची 4 पट. एका ओळीत 4 पोपट अशा 3 ओळी. बघा, एका ओळीमध्ये 4 पोपट दिसत आहेत आणि अशा आडव्या ओळी किती आहेत? 3. 4 ची 3 पट म्हणजे 12 पोपट आहेत का? 12 4 8 12 आहेत. 4 ही संख्या 3 वेळा घेऊन केलेली बेरीज म्हणजे 4 ची 3 पट. 4 ही संख्या 3 वेळा घ्यायची आणि नंतर तिची बेरीज करायची. त्यालाच म्हणायचं 4 ची 3 पट. टोनीकडे 3 चेंडू, सोनूकडे 3 चेंडू, नंदूकडे 3 चेंडू आणि सलमाकडे 3 चेंडू. प्रत्येकाकडे 3 चेंडू म्हणजे एकूण चेंडू किती? 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 बरोबर 12. 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 बरोबर 12. 4 वेळा 3 घेऊन केलेली बेरीज म्हणजे 3 ची 4 पट. लक्षपूर्वक ऐका. 4 वेळा 3 घेतले आणि त्यांची बेरीज केली म्हणजेच 3 ची 4 पट होते. 3 गुणिले 4 बरोबर 12. प्रत्येक टोपलीत 6 आंबे तर 3 टोपल्यांमधील आंबे किती? 6 अधिक 6 अधिक 6 बरोबर 6 ची टिंब पट. या ठिकाणी 6 3 वेळा घेतलेले आहेत म्हणजे 6 ची किती पट होते? जेवढ्या वेळेला 6 घेतले तेवढी त्याची पट. 6 3 वेळा घेतलेले आहेत आणि म्हणून 6 ची 3 पट असं उत्तर येईल. म्हणजेच 6 गुणिले टिंब बरोबर टिंब कंसामध्ये 6 त्रिक टिंब. 6 गुणिले 3 बरोबर 18. 6 त्रिक 18. 3 मुलांचा एक गट याप्रमाणे 7 गट करून मुले उभी होती. तर एकूण मुले किती?
3ची टिंबटिंब पट. 3ची 7 पट आहे का? कारण 3 मुलांचा एक गट, असे 7 गट आहेत आणि म्हणून 3ची 7 पट या ठिकाणी होते. 3 साते 21. 3चा पाढा आपल्याला पाठ आहे आणि त्याच्यामुळेच 3 साते 21. 3 गुणिले 7 बरोबर 21. एका वहीची किंमत 5 रुपये. अशा 9 वह्यांची किंमत किती? 5 अधिक 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 5 बरोबर 45. पण अशा प्रकारचं गणित आपण कसं सोडवणार? हे थोडं त्रासदायक आहे. 5 ही संख्या 9 वेळा घेऊन केलेली बेरीज म्हणजे 5 गुणिले 9 बरोबर 45. म्हणजे आपल्याला काय लक्षात हवं? 5चा पाढा पाठ पाहिजे. तो 5चा पाढा 9 पर्यंत म्हणायचा म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. एका गोष्टीची किंमत दिलेली असेल आणि आपल्याला जास्त गोष्टींची किंमत विचारली असेल तर मात्र आपण गुणाकारच करायचा. धन्यवाद. पुढील जो गुणाकाराचा भाग आहे तो आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. भेटूया नंतर.